अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्यंदने ते या जगदीश स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांचे नाही पुन्हा होती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करून वस्ती मंगळवेढी सोडले मोहळा माझे वास्तव करत पाटोळ झाले भक्त तेची साकल्यावर तल्पमती की वरून सभे घेऊन स्वामींची टोळ जाते अकलकुटासी अर्धमार्गावर टोळांचे मागे परतणे भाग पडे टोळ गेल्या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जले सेवकांनी परीनच मानले त्या तेथून या निघाले कलकुटाप्रती आले ग्रामद्वारी बसले राजस्वेच्छेने तेथे एक विंदा होता तो करीत त्यांचे थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे ग्रहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर योगायागाधिक काही चोळापाने केले नाही परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळापाची चिते आनंद झाला भुसाळ तेपासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस साकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असते जे चोळापाच्या ग्रहाप्रती आले कोणा एकैती लोका चमत्कार दावेती गावात मात्र पसरली लोकांमाझे पसरली मार्दन रूपासे कला वृत्तांत की आपल्या नगरात येते विख्यात पातले वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी गावात येते फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाई भेटू तया ते बऱ्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता एके ठिकाणी हे सत्य तरी येऊन आताच देते दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची अति मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती रूपराय इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परस्वत तृतीयोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।